नमस्कार। आज सर्व साधन सुविधा आहेत, राज्यघटना आहे, स्वातंत्र्य, समता, लोकशाही आहे, तरी सुद्धा समाजामध्ये आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे चित्र दिसतं त्याच्याहून कळतं की लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय हा समाजातल्या शेवटच्या घटकाला भेटलेला आहे का? मग आज अशी चित्र असेल तर विचार करा, ज्या काळात कुठल्याही सुविधा, साधनं नव्हते त्या काळामध्ये एक महात्मा पुढे येतो आणि अनुभव मंडपाच्या स्वरूपातून संसद सुरू करून लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वाचा जागर घालून सगळ्यांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी त्याचे मानवी मूल्य याची किंमत कळतो आणि कष्टाला आणि कर्माला, या दोनच गोष्टीला कायक व कैलास हा विचार मांडतो। म्हणून त्या महात्म्याची म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचे आज त्यांच्या कार्याला आणि विचाराला मी त्रिवार वंदन करतो।